एका क्लायंटचं सांगते तिचे 9 ब्रेकअप झाले. मुलींना जनरली टॉक्सिक मुलं आवडतात, हे खरं आहे का? मे बी तिला लहानपणी प्रेम नसेल मिळालं. जेव्हा पुरुषाच्या डोळ्यात पाणी येतं तेव्हा मुली विरघळतात. मुद्दा असा आहे, मुलींच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं तेव्हा पुरुष विरघळतो का तेवढा? आणि ते नाही होत. मुलींनी सतत रडणं हे कितपत बरोबर आहे? पण प्रत्येक वेळेलाच तू जर त्याचा यूज करून घेतेस आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करायला, तर कुठच्याच मुलांना ते पटणार. त्या व्हॉट्सअप कम्युनिकेशनमुळं, मिसअंडरस्टँडिंग्समुळं वाद खूप वाढत चाललेत का? नातं व्हॉट्सअपच्या मेसेजवरती डिपेंड असेल तर ते नातं नाही आदित्य. तर दिवसातला 1 कॉल तर आपण इन्व्हेस्ट करायलाच पाहिजे. समोरच्या पार्टनरला आपलं पास्ट सांगणं आवश्यक आहे. अति आवश्यक. एखाद्याचं पास्ट एक्सेप्ट करावं की नाही? करायला पाहिजे. पार्टनर जर तो पास्ट एक्सेप्ट नाही केला की नका बनवू ना ते नातं. अरेंज मॅरेज सेटअप मध्ये म्हणे आपला पास्ट सांगणं आवश्यक आहे का? फॅमिलीचा इन्व्हॉल्वमेंट आहे त्यामुळे सगळ्यांसमोर सांगा. खूप जास्त अग्रेसिव्ह आहे, मी खूप कंप्लेंट करणारी आहे, मी खूपच जास्त ज्याची गरज नाही ते इररिलेव्हंट बोलणारी आहे, आणि जेव्हा सिक्रेट आहे तेव्हा ते माझ्या पार्टनरपासूनच मी सिक्रेट ठेवलंय, कारण का मला इथेही मजा करायची आणि मला 10 मुलींबरोबर किंवा मुलांबरोबर पण मजा. समजा एका मुलाने एका मुलीची फोटो जर लाईक केली इंस्टाग्रामवर, तर ते चीटिंग मध्येच कन्सिडर केलं जातं का? ब्युटी ऑलवेज गेट्स लाईक. एखादा जोडपं रिलेशनमध्ये तर त्यांनी दुसऱ्या मुलाशी किंवा दुसऱ्या मुलीशी बोलणं कितपत योग्य आहे? समोरच्याचं इंटेन्शन तुला कळतंय की ते रॉंग आहे आणि तरीही तुम्ही ते कंटिन्यू करताय, देन यू आर चीटिंग. फिजिकल इंटिमेट नाही झालं म्हणजे ते सिरियस रिलेशनशिप नाही, असं आहे. ब्रेकअप्स नंतर सावरायला काय करावं? माणूस एका आयुष्यात एकदाच प्रेमात पडतं, हे खरं आहे का? की माझा बॉयफ्रेंड किंवा माझी गर्लफ्रेंड सतत बिझी असते, मला टाइम अटेन्शन देत नाही, इन्स्टंट रिप्लायज नाही दिलं तर समोरचा पार्टनर सतत डाऊट घेतो, रोज गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेज. नमस्कार, आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. जनरली मुलींना टॉक्सिक मुलं का आवडतात? नात्यात दुरावा का निर्माण होतो? लग्न झाल्यावर प्रेम कमी होतं असं बहुतांश लोकांना वाटतं. आता हल्ली होणारे एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स, ऑफिस अफेअर्स, अशा अनेक टॉपिक्सवर आपण चर्चा करणार आहोत. जसं तुम्ही ट्रेलर बघितलाच असेल, पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर चला स्वागत करूया डॉक्टर लीना परांजपे मॅम यांचं. थँक्यू थँक्यू. तर तुम्ही शॉर्ट मध्ये तुमचं इंट्रोडक्शन देऊ शकाल? आताच ऑक्टोबरमध्ये PhD घेतली मी या मॅरेज आणि रिलेशनशिप कोचिंग मध्ये. ओके. सो भारतातली पहिली आणि एकमेव PhD होल्डर असण्याचा मला खरंच सार्थ अभिमान या गोष्टी. तर सुरुवातच अशी करूया, मग थोडं डेटिंग लाईफस्टाईल मध्ये येऊया. तर मुलींना जनरली टॉक्सिक मुलं आवडतात, हे खरं आहे का? मुलींना डॉमिनंट मुलं आवडू शकतात. डॉमिनंट. ओके. टॉक्सिक हे त्यांना जर कळतंय तर त्याच्यामध्ये एक सिक्युरिटी मिळत आली आतापर्यंत, किंवा मे बी गिफ्टिंग मिळत आलंय, अप्रिसिएशन मिळत आलंय, म्हणून त्या राहत आहेत. आणि एक काय म्हणू त्याला, स्टेप घेणं किंवा त्यावरती स्वतःचा स्टँड घेणं हे पोस्टपोन करतायत, हे त्यांनी बघायला पाहिजे. जर एखाद्या मुलीला डॉमिनंट मुलगा आवडतोय तर तो मे बी ही इज अ प्रोव्हायडर, मे बी तो खूप जास्त लीड घेऊन काळजी घेतोय, असंही असू शकेल. पण एखाद्या मुलीला जर का टॉक्सिक डॉमिनंट माणूस आवडतोय किंवा टॉक्सिक मुलगा आवडतोय, पुरुष आवडतोय, तर त्याला फिक्स करण्यापेक्षा आधी हिला तो अट्रॅक्ट का होतोय हे बघावं लागेल, आणि त्यासाठी तिचा पास्ट बघावा लागेल. कारण कुठेतरी पास्ट ट्रॉमा आहे, कुठेतरी अपब्रिंगिंग मध्ये काहीतरी गडबड आहे, तिच्या स्वतःमध्ये काही लूपहोल्स आहेत. ती मे बी तिला लहानपणी प्रेम नसेल मिळालं, अप्रिसिएशन नसेल मिळालं, त्यामुळे तिला कदाचित तिथे अटेन्शन मिळतंय, म्हणून ती अट्रॅक्ट आहे का? म्हणजे आहे ते मी सहन करेन, पण मला तो काळजी पण घेतो. जेव्हा तो प्रेमात असतो तेव्हा तो माझी काळजी पण घेतो, तो खूपच सांभाळतो मला. अशाही मुली आहेत म्हणजे. तसं फरक कसा ओळखायचा? म्हणजे डॉमिनन्स आणि टॉक्सिसिटी मध्ये फरक कसा ओळखायचा? मग डॉमिनंट पुरुष असेल तर तो इनिशिएटिव्ह घेईल, ही विल बी अ लीडर, पण ही वोंट बी टॉक्सिक फॉर यू, ही वोंट हार्म यू. तो तुमच्यावरती मॅनिप्युलेशन नाही करणार, तो तुमच्यावरती कंट्रोल नाही करायला बघणार. आणि जर का एखादा टॉक्सिक असेल तर डेफिनेटली तो स्वतःच्या फायद्याकरता तुम्हाला डिमीन करेल, तुम्हाला त्रास देईल. कारण तुम्हाला त्रास देण्यात, तुम्हाला रडवण्यामध्ये जो काही एक आनंद आहे तो टॉक्सिक माणूस घेत राहणार, जो समोरून दाखवणार नक्कीच नाही, पण त्याला आनंद मात्र मिळणार. तुझ्या डोळ्यात पाणी आल्यानंतर जे काही सांत्वना वगैरे सगळी तो देईल, पण ते जो काही कंट्रोल आहे, कंट्रोल घेण्याचं फिलिंग त्याला खूप जास्त भावतं म्हणजे टॉक्सिक माणसाला. त्यामुळे ते ऑलवेज काय म्हणतात त्याला, काडी मारायचं म्हण किंवा इग्नाइट करायचं म्हण, असं काम करत राहतं. ओळखावं कसं की आता मी टॉक्सिक रिलेशन मध्ये आहे, ते ओळखावं कसं? जेव्हा तुम्हाला स्वतःला त्रास होतोय, अनकम्फर्टेबल वाटतंय, ही पहिली साईन आहे. कुठेतरी तुम्ही
खूपच ऍडजस्टमेंट करण्याच्या नादामध्ये स्वतः ब्लीड होत आहे, स्वतः रडताय, तेव्हा हे टॉक्सिक नातं आहे. ओके. आणि खूप सावरायचा तुम्ही प्रयत्न करताय आणि पसरवायचा तो प्रयत्न करतोय. तो कम्प्लीट पसरवतो किंवा काय म्हणतात त्याला नेस्तनाबूत करतो आणि तुम्ही मात्र प्रत्येक वेळेला त्याला सोल्युशन म्हणून आवडता. दिस इज अ रेड फ्लॅग, म्हणजे इट्स अ फर्स्ट साईन ऑफ टॉक्सिसिटी की तुम्ही टॉक्सिक रिलेशनशिपमध्ये आहात. म्हणजे तर मग असा फरक कसा ओळखावा? आता जनरली भांडण तर होतातच, वाद तर होताच एका रिलेशनमध्ये, तर ते वाद याच्यामुळे होतात, टॉक्सिसिटीमुळे होतात की युज्युअल नॉर्मल वाद, हे कसं ओळखावं? स्वतःमध्ये थोडंसं कधीतरी मुलींनी, आपण जर का मुलींच्या साईडनी बोलतोय आता, तर मुलींनी थोडंसं इंट्रोस्पेक्ट करून बघावं की बाई माझी चूक काय होती. ठीक आहे, 90% मला तो चुकीचा वाटतोय, अगदी 80% वाटतोय, पण माझी पण कुठेतरी चूक होत असेल की मी जास्त संशय घेतेय का, मी खूप कंप्लेंट्स करतेय का, मी ओव्हर रिॲक्ट करतेय का. मग त्यामध्ये स्वतःवरती काम करा आणि काम करत राहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला सेम अनुभव येत राहतोय, याचा अर्थ हे नातं कुठेतरी वर्क नाही होत आहे. मला असं वाटतं त्यावेळेला मग त्या मुलींनी स्वतःसाठी स्टँड घेण्याची गरज आहे. तर मुलींना जनरली इमोशनली वल्नरेबल पुरुष आवडतात का? म्हणजे आता इमोशनल पुरुष मुलींना आवडत नाही, ते खरंच आहे का? मुली विरघळतात जेव्हा पुरुषाच्या डोळ्यात पाणी येतं, तेव्हा मुली विरघळतात. मुद्दा असा आहे, मुलींच्या डोळ्यात जेव्हा पाणी येतं तेव्हा पुरुष विरघळतो का तेवढा लगेच, हा मुद्दा आहे. आणि ते नाही होत म्हणजे जनरली. सो बोलताना असं सांगेन की एक्सप्रेस करायला किंवा इमोट करणारे पुरुष आवडतात, पण वल्नरेबल वीक वाटतात. तर वल्नरेबलच म्हणूया. तर वल्नरेबलचा अर्थ काय? म्हणजे जे एक्सप्रेस करतात का, जे कंटिन्यू त्यांचे फिलिंग शेअर करत असतात, किंवा जे डॉमिनन्स नसतात, याला वल्नरेबल म्हणतात का? इमोशनल वल्नरेबिलिटी ही अशी असते की खूप जास्त इमोट करायचंय आणि तो कुठेतरी वीकनेस मध्ये कन्वर्ट होत आहे, त्याच्यावर त्यांचा ताबा नाहीये, दे गेट कॅरीड अवे विथ दॅट. सो अशा ह्यानी आपण सांगू शकतो इमोट करणं चुकीचंच नाहीये. आता मला जर का वाईट वाटतंय आणि मी ते शेअर करतेय आणि माझ्या डोळ्यातनं पाणी येत आहे, तर इट इज अ हेल्दी थिंग. पण हे जर मी सततच करत गेले माझ्या पार्टनर सोबत आणि सतत रडत गेले, सतत मला कंट्रोलच नाहीये माझ्या इमोशनवरती, की चिडणं असेल तरी खूप एक्स्ट्रीम लेवलला चिडणं आहे, तर दिस इज इमोशनल वल्नरेबिलिटी, की खूप साठवून ठेवलंय आणि ते करायला एक व्यक्ती मिळालाय मला, त्याच्यावरती मी सतत बंबार्डिंग करते किंवा सतत मी वेंट आउट करायला त्याला यूज करते किंवा माझ्या पार्टनरला यूज करते, असं होऊ शकतं. तर तसे मग नाही आवडत पुरुष मुलींना. इमोट करणारे आवडतात नक्कीच. कारण आता जनरली पुरुष रडले की मग ते वीक आहे असं जनरली मुलींच्या मनात राहतं, त्यामुळे पुरुष जनरली मुलींसोबत समोर रडत नाही. मग ते खरंच त्यांना वीक बनवतात. वीक खूप वेळा मुलं जर कंटिन्युअस रडली तर ती वीक समजली जातात, मुलींना वाटू शकतं. पण एखाद दुसऱ्या वेळेला जेव्हा डोळ्यातनं पाणी येतं ना पुरुषाच्या जेन्युइनली, तेव्हा मुलींना ते डेफिनेटली कळतं आणि मुली पटकन त्या गोष्टीला विरघळतात, जसं मी म्हटलं मगाशी. पण मुलींनी जर का ते अस्त्र म्हणून शस्त्र म्हणून यूज केलं रडणं हे, तर ते मुलांनाही कळतं आणि त्यांना ते इरिटेट करतं खूपच जास्त. तर त्या टॉपिकवर येऊया आता. जनरली तुम्ही जसं म्हणले की मुलांनी रडल्यावर मुलींना खूप म्हणजे फरक पडतो किंवा टच होतो, तसंच तुम्ही जसं म्हणले की मुलींनी रडल्यावर मुलांना तेवढा फरक पडत नाही, असं का? म्हणजे एकदा दोनदा रडलं इनिशियली ठीक आहे, चारदा रडलंय ठीक आहे, पण प्रत्येक वेळेलाच तू जर त्याचा यूज करून घेतेस आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करायला, तर कुठच्याच मुलांना ते पटणार नाही. मग दे वोंट लाईक इट, डेफिनेटली नॉट. त्यांना कळतंय की हे कुठेतरी ना आपल्याला यूज करून घेते आणि मग त्याला ते इरिटेट होतात. कंप्लेंट्स ना 5-6 कंप्लेंट्स केल्या आणि त्याच्यानंतर ते खूप जास्त मग इरिटेशन मध्ये कन्वर्ट होतं. तसं थोडं डीप मध्ये जाऊया. असं फरक कसा ओळखावा? कसला? की ती खरंच रडतीये का ती रडण्याची ऍक्टिंग करतात? जेव्हा हट्ट करणं, अधिकार गाजवणं ही एक नात्यामधलं खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. त्यामुळे अधिकार गाजवणं वेगळं, माझा तुझ्यावर अधिकार आहे, माझा हक्क आहे तुझ्यावरती, पण तो हक्क साबित करून घेण्यासाठी किंवा आपल्या मनाप्रमाणे गोष्टी करून घेण्यासाठी जेव्हा आपण ह्याची साथ घेतो रडण्याची ऍज अ टूल म्हणून, तर त्याला ते कळायला लागणार हळूहळू की ती तिच्या मनासारखंच करून घेते. नंतर रडतीये, सगळं करतीये, सिंपथी गेन करतीये, पण नंतर मात्र मनाप्रमाणे करून घेते.
हे नाही पटणार. म्हणजे तिच्याकडनं कुठलं अंडरस्टँडिंग नाहीये त्याला, बरोबर. त्याच्याकडनं ती अपेक्षा करते पण द्यायला तिच्याकडे काहीच नाहीये. हे तर कधी ना कधीतरी पुरुष ओळखणारच. मग ते कुठेतरी त्याला हे सिग्नल देऊन जातं की ही मला यूज करते कुठेतरी. बेसिक एक एक्झाम्पल देते मी. ट्रॅफिकमध्ये एक मुलगा अडकलाय, नात्यामध्ये आहे, सगळं आहे, छान चांगलं चाललंय. जस्ट 1-2 दिवसापूर्वी त्यांचं भांडण झालं. 27-28 वर्षाचा मुलगा, 25 वर्षाची मुलगी. ठीक आहे. दोघंही सेट आहेत करिअरमध्ये, तो काही प्रश्नच नाहीये. दोघं प्रेमात आहेत, इंटरकास्ट आहे, लग्न वगैरे करायचं असं बोलून चुकलेत, फक्त काही करायची स्टेप हे काही घेतली नाहीये ते. पण त्यांचं 2 दिवसापूर्वी भांडण झालं. हे पहिल्यांदा नाही भांडण झालं, याच्या आधीही बऱ्याच वेळा भांडण झालेत, पण ते विसरतात. 15-20 मिनिटांमध्ये भांडण संपतं आणि ते एकत्र येतात. आता हा ड्राईव्ह करतोय, आत्ता तिचा फोन येतो, समोर हवालदार दिसतोय, त्याला म्हणतात कट करतो. 2 दिवसापूर्वी भांडण झालंय, हा कट करतो. कट केल्यानंतर तिचा परत फोन येतो, तो परत कट करतो. आता गंमत अशी आहे की तिच्या पहिल्या फोनला जर यांनी सांगितलं असतं पटकन, हवालदार जर आहे तरी एकदा ब्ल्यूटूथला तर काही कळत नाही तर, किंवा इयरफोनला कळत नाही तर, त्यांनी जरी सांगितलं असतं की मी तुला 10 मिनिटात फोन करतो, प्लीज डोंट कॉल मी बॅक, कारण मामा समोर आहे किंवा ट्रॅफिक हवालदार समोर आहे, तर हा प्रश्न झाला नसता. त्यांनी काय केलं, पहिला कट केला, मग परत तिने दुसऱ्यांदा केला, परत कट केला. त्यानंतर त्याची अशी अवस्था झाली की समोर ते आता गाडीही थांबवत आहेत, पुढच्या 2 गाड्या थांबल्या म्हटल्यानंतर त्याला एक भीती आहे की बाबा माझी गाडी थांबवली तर. त्याच्यात त्यांनी जवळजवळ 4-5 वेळा त्यांनी कॉल केले, त्यांनी कट करत गेला. आता ते मामाने काही पकडलं नाही त्याला, ट्रॅफिक हवालदारनी, आणि तो गेला पुढे. पुढे गेल्यानंतर त्यांनी जो काही ब्लास्ट केलाय, ओ माय गॉड, म्हणजे आधीचं भांडण तर विसरूनच जाय, अजून नवीन भांडण झालं. आणि त्यांनी नंतर सेशनमध्ये मला असं सांगितलं, मॅम ही बेसिक अंडरस्टँडिंग आहे की नाही, ते तिच्याकडनं अपेक्षित आहे. मग त्याच्याकडनं कम्युनिकेशन नाही झालं, हेही अपेक्षित होतं, ही त्याची चूक होती. सो अंडरस्टँडिंग तर असायला पाहिजे तिच्याकडनं. एवढी इमॅच्युअर मुलगी तर कोणी म्हणजे नाही बेअर करू शकत, पण त्याच्याकडनं ही कम्युनिकेशन थोडंसं राहिलं नाही का. त्यांनी जरी इनिशियली त्याला दिसतंय आता हे असं आहे किंवा तिचा कॉल आलाय, किती सेकंद लागतात, 10 सेकंद लागतात, मी तुला कॉल बॅक करतो एवढं बोलेपर्यंत 10 सेकंद, 5 ते 10 सेकंद ते. सो राईट कम्युनिकेशन ना आदित्य, इट वर्क्स व्हेरी वंडरफुली. मुलाच्या पॉइंटनी बोलू का एक दोन की म्हणजे आता म्हणजे हवालदार समोर आहे, पहिलं म्हणजे एमर्जन्सी मध्ये म्हणजे त्याला सुचलं नसेल काय, तरी कट केला असेल ना. आता एवढं 10 सेकंड सांगणं, आय नो, पण त्याला जर माहिती आपल्या पार्टनरचा स्वभाव आहे स्पेशली की ती लगेच डाऊट आणि लगेच 10 मिनिटांनी परत रिकॉल करणार आहे हे पण त्याला माहिती आहे, त्यामुळे त्यांनी कट केला असेल अर्जंटली. हो, पण तिला ते माहिती नाही. म्हणजे आपला पार्टनर कसा आहे ना त्याच्यावरती मी म्हणते. चल आता हा पार्टनर तू जे म्हणतोयस की त्यांनी कम्युनिकेशन नाही करत, तो कधी तो राईट असता किंवा त्याच्यासाठी हे करेक्ट असतं जेव्हा त्याची पार्टनर जी आहे, फिमेल पार्टनर, ती खूपच एकदम अंडरस्टँडिंग वाली आहे आणि काही मॅटर नाही करत तिला, अशी खूप अग्रेसिव्ह नाहीये, इग्नोर करते, अच्छा ठीक आहे बाबा असं करते, अशा पार्टनर करता ओके. जिच्या डोक्यात राग असा 2 सेकंदात जातो अशा पार्टनर कडनं, म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही कम्युनिकेशन वापरायलाच पाहिजे असं मला वाटतं. मुलींनी सतत रडणं हे कितपत बरोबर आहे? ऑफकोर्स बरोबर नाही. सतत कशाला रडायला पाहिजे? म्हणजे आता त्यांचा पर्सनल मॅटर आहे की त्यांनी रडणं, त्यांचे स्वतःचे अश्रू आहेत ते, पण त्यातनं सिग्नल वेगळा जातो ना समोरच्याला. आणि जर तुम्ही सतत रडताय म्हणजे हा कुठेतरी तुमचा इमोशनल वीकनेस असू शकेल. तुम्ही प्रत्येक वेळेला खूपच, म्हणजे कोणी मुद्दामून ते शस्त्र म्हणून वापरताय असंही मी म्हणणार नाही. काही जण वापरत असतील, काही जणी वापरत असतील, पण काही जणींना ते कंट्रोल पण नाही, डोळ्यात पटकन पाणी येतं आणि असंही होत असेल. पण हे जर असेल तर त्याला थोडंसं एक वयानुरूप एक मॅच्युरिटी येणं गरजेचं आहे. वयानुरूप इमोशनला कंट्रोल नाही म्हणत आहे मी, पण एक थोडासा कंपोज्ड फिलिंग येणं गरजेचं आहे. तो हे जे काही मॅच्युअर्ड लेवलचं इमोशन्सना हँडल करणं आहे ते हळूहळू जमवायला पाहिजे. ते कसं होऊ शकेल, काय तुमचं सजेशन वगैरे? ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जेव्हा तुम्ही काम करता स्वतःवरती, तेव्हा तुम्हाला सेल्फ लव्ह
हे नुसतं बोलायला टर्मिनॉलॉजी नाहीये. तुम्ही खरोखर स्वतःवर प्रेम करून स्वतःला काय हवंय, स्वतःच्या इमोशन्स काय आहेत, स्वतःतले बारकावे काय आहेत, स्वतःतल्या उणीवा काय आहेत, हे जेव्हा तुम्ही बघता ना आदित्य, तेव्हा तुमचा अवेअरनेस वाढतो स्वतःकडे बघण्याचा, स्वतःला प्रेझेंट करायचा. मी फक्त फिजिकली नाही म्हणत आहे, इंटेलेक्च्युअली सुद्धा, इमोशनली सुद्धा. आणि तेव्हा तुम्ही कॉन्शियस होता की अरे मी आता काय करते, किंवा आता या क्षणाला मला डोळ्यात पाणी येऊन मी आता रडणार आहे, तर मला थोडंसं स्वतःला रोखून ठेवायचंय, थोडंसं आता ही ती परिस्थिती नाहीये किंवा ही ती व्यक्ती नाहीये की मी सारखं. हे जे काही ज्ञान आहे, हे ज्ञान तुम्ही तुमचं घ्यायला पाहिजे. आणि नसेल तर तुम्हाला एक इमोशनली अवेअर होण्याकरता गुगल आहेच, त्याच्यावरती तुम्ही होऊ शकता, किंवा कुठल्या तरी एक्सपर्टला तुम्ही डेफिनेटली त्याची मदत किंवा तिची मदत घेऊ शकता, नक्कीच घेऊ शकता. तर रिलेशनशिपमध्ये रोज गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेज त्याचं रिप्लाय अपेक्षित करणं रोज कितपत योग्य आहे? इट्स हाऊ यू ट्रेन युअर पार्टनर. एकदा तुम्ही गुड मॉर्निंग गुड नाईट सुरू केलं, महिना, 2 महिने, 3 महिने, 5 महिने केलं, आणि नंतर एकदम तुम्हाला सजगता आली की अरे ह्याच्यामध्ये काही मिनिंग नाहीये, आणि ते बंद केलं, तर तुमच्या पार्टनरला ते वावगं वाटेल, कारण त्याला सवय तुम्ही केली आहे. ह्याच्यापेक्षा तुम्ही जर का म्हणजे त्या कुठल्या गोष्टीला कंडिशन नका करू नात्याला, ते थोडं अनकंडिशनल असावं. आता हे फिलॉसॉफिकल वाटू शकतं, पण हे शक्य आहे ओव्हर द पिरियड ऑफ टाइम. सहजता फार महत्वाची नात्यामध्ये, बंदिशी नको कुठल्या गोष्टीची, की हे झालं तरच माझं प्रेम आहे. तसंच म्हणजे व्हॉट्सअपवर इन्स्टंट रिप्लाय देणं हे कितपत आवश्यक आहे? म्हणजे काय काय म्हणतात की तू म्हणजे इग्नोर करतो मेसेजला किंवा रिप्लाय देत नाही, म्हणजे तुझं माझ्यावर प्रेम नाही, असं खरंच आहे का? प्रोफेशनल लेवल असेल तर त्यावेळेला तुम्ही वेगळ्या प्रकारे डील करता. आता पर्सनल लेवलला तुम्हाला जर असं वाटतंय की तुमचा पार्टनर लगेच तुमच्यावरती डाऊट घेतोय, तर तो त्याचा विकनेस असू शकेल. तर तुम्हाला त्याला क्लॅरिटी कम्युनिकेशन करून देणं गरजेचं आहे की मी लगेच मेसेज नाही केला म्हणजे माझं तुझ्यावरचं प्रेम कमी होतं असं नाही. मी केवळ कामात असेल तर तू माझाच आहेस म्हणून मी कदाचित समजून घेते की अरे तुला नंतर मी जरी 2 तासांनी केला तरी तू हे समजून घेशील की मी कामात आहे म्हणून रिप्लाय नाही दिलाय. इनिशियल लेवलला ऑलवेज तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे की तुम्हाला मेसेजला रिप्लाय करायचंय, कारण नातं बनतंय, घाबरून नाही म्हणत आहे, काळजी पोटी सांगते. म्हणजे माझी काळजी नाही, तुमच्या नात्याबद्दलची काळजी म्हणून सांगते की ती काळजी तुम्ही घ्यायला पाहिजेत. तेव्हा अरे मी आता ना जरा थोडीशी एक अर्धा तास आता मीटिंग मध्येच आहे, मी तुला एक लंच ब्रेकला कॉल करेन, किंवा मी जस्ट एक्झाम्पल देते. तर असं तुम्ही काळजी घेऊन ते कम्युनिकेशन करायला पाहिजे, जेणेकरून विश्वास बनेल. एकदा विश्वास आला की त्यानंतर मग तो ब्रेक होण्याचे चान्सेस असले तरी तुम्ही सांभाळून मात्र एकमेकाला चालता. जर समजा त्याहूनच जर वाद होत असेल तर मग चुकी कोणाची, ज्यांनी मेसेज नाही केला त्याची का ज्यांनी समजून नाही घेतलं त्याची? दोघांची असू शकते. तिने जर का पहिल्यापासून कम्युनिकेशन केलं नीट आणि तरीही तो डाऊट घेतोय सपोज, किंवा ती डाऊट घेते आणि तो कम्युनिकेशन त्यांनी केलेलं आहे, कोणी असेल, तर जो कम्युनिकेशन करतोय त्याची चूक नक्की नाही, कारण तो हेल्दीली कम्युनिकेट करतोय. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तिथूनही समजूतदारपणा अपेक्षित आहे. जर तो नसेल तर मग त्याची चूक आहे. अच्छा, ज्याचा समजूतदारपणा नाहीये त्याची, कारण तो सतत संशयच घेतोय, हा त्याचा पॅटर्न आहे. मग त्यांनी ते चेंज करणं गरजेचं आहे काम करून. बहुतांश वाद सगळे व्हॉट्सअप मेसेजमुळेच होतात, म्हणजे त्याच्यामुळे क्लॅरिटी येत नाही. किंवा आपण एखादा मेसेज पाठवलं त्यात इमोजीस नाही पाठवले तर आपण कळत नाही किंवा आपण रागात बोलतोय का बा जोक मध्ये बोलतोय. तर त्या व्हॉट्सअप कम्युनिकेशनमुळे त्या मिसअंडरस्टँडिंग्समुळे वाद खूप वाढत चाललेत का कपल्समध्ये? नातं व्हॉट्सअपच्या मेसेजवरती डिपेंड असेल तर ते नातं नाही आदित्य. म्हणजे कुठेतरी ग्रो व्हायला पाहिजे ना. आता 25-27 वर्षाचे जरी असतील किंवा अगदी जेनझी जरी असतील, तुम्ही लहान बाळा नाही आहेत की व्हॉट्सअपवरती आणि त्याच्या इमोजीवरती तुमचं नातं डिपेंड आहे. कारण युजली आता डेटिंग मध्ये तर मोस्टली भेटण्यापेक्षा चॅटिंगवरच खूप जास्त कम्युनिकेशन होत असतं, त्यामुळे त्यावेळेस खूप वाद होत असतात. डेटिंग नातंच नाहीये ना रे. डेटिंग हे नातं नाहीच आहे ना. डेटिंग फेज आहे ती 3च महिन्याची असावी. आणि त्यानंतर पण समजा रिलेशन मध्ये जर आलं तरी म्हणजे एकमेकांच्या म्हणजे एकत्र राहत नाही, त्यामुळे सेपरेट राहतात. त्यामुळे मोस्ट ऑफ द कम्युनिकेशन व्हॉट्सअप चॅट किंवा असं ऑनलाईन व्हिडिओ कॉल थ्रूच होतात. करेक्ट.
तर त्यामध्ये पण मिसअंडरस्टँडिंग खूप होते, कारण की चॅट्स मधून कळून येत नाही फिलिंग्स, आपण नेमकं हसत बोलतोय किंवा रागात बोलतोय. चॅटपेक्षा बोलावं ना डायरेक्ट व्हिडिओ कॉलवरती, ते जास्त बरं पडेल जर का लॉंग डिस्टन्सला असतील तर. आणि जर लॉंग डिस्टन्सला नसेल तर मॅन्डेटरी काहीतरी भेटावं, काहीतरी एक वीकमध्ये एकदा, 2 आठवड्यात आठवड्यातनं एकदा भेटणं तर फार गरजेचं आहे. इन पर्सन जेवढा तुम्हाला अनुभव येतो तेवढा तुम्हाला चॅटमधनं नाही ना येणार नक्कीच. बरोबर. नाही तर अगदीच डिस्टन्सला राहताय तर व्हॉइस नोट्स पाठवा तुम्ही. राईट. व्हॉइस नोट मधनं तर तुमच्या भावना नक्कीच कळतात ना. नक्की. म्हणजे ते टाईप करून तो मेसेज देणं आणि व्हॉइस नोट मधनं कन्सर्न दाखवणं खूप फरक आहे. एक थोडं म्हणजे जोक साईडला नेऊया, कारण की आता युजली म्हणजे रिलेशनशिप मध्ये इनिशियली घरच्यांशी लपूनच आपण बोलतो, त्यामुळे आपल्याला कॉल वगैरे किंवा व्हिडिओ कॉल करता येत नाही, आपण चॅट्सवरच मोस्टली ट्राय करतो बोलायचं. तर त्यामुळेच जास्त वाद होत चालत असं मला वाटतं. तेवढा तर मी टाइम तुम्हाला घेता आलाच पाहिजे. म्हणजे तो नसेल तर मग काही पॉइंटच नाहीये. तेवढा तर मी टाइम घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे नातं पुढे न्यायचं आहे तर तेवढा आपण डिझर्व करतो. मग घरच्यांपासून लांब जाऊन, ऑफिसमधनं आपला टाइम काढून मग तुम्ही कॅफेमध्ये बसूनही कॉल करा नुसता. दिस इज ऑल पॉसिबल, असं नाही की नाहीये पॉसिबल. तर तसंच अजून थोड्या डेप्थमध्ये जाऊया. आता सतत अवेलेबल राहणं कितपत आवश्यक आहे? म्हणजे आता काय काय पार्टनरची कंप्लेंट असते की माझा बॉयफ्रेंड किंवा माझी गर्लफ्रेंड सतत बिझी असते, मला अटेन्शन देत नाही, तर ती अटेन्शन मिळवणं हे आवश्यक आहे का, म्हणजे रोज किंवा प्रत्येक तासाला? ते प्रत्येक कपलनी बघावं, पण दिवसातलं अटेन्शनचा स्पॅन असावा. म्हणजे तू माझी जर प्रायोरिटी आहेस आणि मी तुझी प्रायोरिटी आहे, एक दिसतंय कळतंय, तर दिवसातला एक कॉल तर आपण डिझर्व म्हणजे इन्व्हेस्ट करायलाच पाहिजे. मी तर म्हणते तो 15 मिनिटाचा का असेल ना, वेळ अभावी मे बी 5 मिनिटाचा का असेल ना, पण दिवसात एकदा तर डेफिनेटली कनेक्ट व्हायला पाहिजे. पण दर तासाला तुम्ही जर काय हाय बेब हाव आर यू, म्हणजे हे सगळं ठीक आहे, पण हे खूप वरवर आहे. आणि ह्याचा दुसऱ्या व्यक्तीला, पार्टनरला इरिटेशन पण होऊ शकतं आणि ते नातं तुटेल ह्या भीतीने तो व्यक्ती काळजी पण घेऊ शकत असेल की अरे तुटेल, याच्यापेक्षा तिला वाईट वाटेल किंवा त्याला वाईट वाटेल म्हणून तो काळजी घेत असेल, असंही होऊ शकतं ना. पण हे खरोखर आपण म्हणजे हे कम्युनिकेशन तर्फे तुम्ही सांगायलाच पाहिजे तुमच्या पार्टनरला. जर का तुम्हाला त्रास होतोय हा, तर की बाई एक तासाला नको ते फोन वगैरे, किंवा मला त्रास होतोय, आपण लंच ब्रेकला आणि रात्री डायरेक्ट असा फोन करत जाऊया. म्हणजे मध्ये चॅट वगैरे करणं की मी ट्रॅफिक मध्ये अडकलोय किंवा निघालोय, तू कुठे आहेस, एवढं ठीक आहे. पण अटेन्शन हे डेली पाहिजे. मी ती इन्व्हेस्टमेंट आहे तुमची. म्हणजे इन्स्टंट रिप्लायज नाही दिलं तर समोरचा पार्टनर सतत डाऊट घेतो, तर ते कितपत बरोबर आहे किंवा ते नातं इमॅच्युअर आहे असं आहे का? हो, कारण डाऊटफुल नेचर हे नेहमीच तुम्हाला इमॅच्युरिटीला ठेवतं. डाऊट कधी घ्यावा, किती घ्यावा, ह्याचं काहीतरी सुसूत्रता पाहिजे. तुम्हाला एकदा रॉंग अनुभव आला असेल तर तुम्ही डाऊट घेणं साहजिक आहे, आधी एकदा चीट झालात म्हणून. पण तो डाऊट जर तुम्ही कंटिन्यू घेत असाल आणि काहीच साबित काही झालं नाहीये, समोरची व्यक्ती निखळ आहे, पण तुम्ही जर नुसता डाऊट घेताय तर तुमचा हा कुठेतरी लॅक्युना असेल, ही तुमचा कुठेतरी हा वीक पॉइंट आहे, की कुठेतरी ती भीती जास्त आहे म्हणून तुम्ही डाऊट घेताय. असंही असू शकतं. किंवा तुमच्या आधीच्या आयुष्यात तुम्हाला कधीतरी तो अनुभव आला असेल चिटिंगचा, म्हणून तुम्ही डाऊट घेताय. ओके, असंही असू शकेल. मग ते तुम्ही काम करण्याची गरज आहे. पार्टनरला फिक्स करण्यापेक्षा स्वतःवर काम करण्याची गरज आहे. तर आता तुम्ही तसा तो पॉइंट काढलाच आहे, तर त्याबद्दलही बोलूया. समोरच्या पार्टनरला आपलं पास सांगणं आवश्यक आहे का? अति आवश्यक आहे, अति आवश्यक आहे. नातं जर का बिल्ड करायचं त्याच्याबरोबर, हे कन्फर्म आहे, तर त्याला आपला पास क्लिअरली सांगणं गरजेचं आहे. कशाला लपवून ठेवायचं? माझे 3 ब्रेकअप आधी झालेले आहेत असं सांगू शकतो आपण, की ह्याच्यामध्ये मला हा अनुभव आला, एवढ्या यांनी झालं, असं झालं, तसं झालं. पण सगळ्यामध्ये माझा प्रॉब्लेम असा होता की मी खूप ब्लाइंडली विश्वास ठेवत होते, किंवा मी खूप जास्त इमोशन्सच्या भरामध्ये मी कॅरीड अवे होत होते. तर ही माझी चूक होती, जी मी नंतर बदलली आणि गेल्या एवढ्या दिवसात मी कधी कुठल्या पार्टनरला किंवा रिलेशनशिपमध्ये नव्हते म्हणून असं एवढं निखळपणे सांगायला काहीच हरकत नाही, हे एवढं कम्युनिकेशन करायला. पण ते सांगणं गरजेचं आहे, कारण त्यांनी तुमचा विश्वास आणखीन वाढतो, नात्याचा बेस बनायला मदत होते त्यांनी, असं मला वाटतं. कारण आता इनिशियल लेवलला तर सुरुवातीला तर कोण सांगेल, जसं जसं रिलेशन बिल्ड होतं तसं नंतर सांगतात, तर ते नंतर सांगणं चांगलं आहे का आधीच क्लिअर? ऑफकोर्स आधी सांगणं चांगलं आहे, कारण जितक्या लवकर ती क्लॅरिटी, काय होतंय, तुम्ही नवीन नातं बनावं म्हणून त्याची केअर घेताय की आधीचं सांगूया नको, पण त्याने उलटे प्रॉब्लेम वाढणार आहेत. कारण काय असं म्हणतात की आधीच्या नात्यामुळे ह्या नवीन नात्याला डाग लागू नये म्हणून. ठीक आहे,
असं आपण समजूया की आधी जर का त्या व्यक्तीचे 2 ब्रेकअप झाले, 4 ब्रेकअप झाले, वॉटेवर, आणि ते ब्रेकअप आहेत, ते पास्ट आहे, त्याच्यामुळे ह्या व्यक्तीचा त्याच्याशी काहीच संबंध नाही, ठीक आहे. तर मी आता ह्याला नाही सांगत किंवा हिला नाही सांगत. ओके, तुमचं नातं सुरू झालं, तुम्ही रोज तुमचे एकमेकाचे अनुभव जे काही आहेत ते घेताय, पण तुमच्या डोक्यामध्ये तुमचा पास्ट आहे, ब्रेकअप आहेत. तुम्ही जर त्याच्यातनं हील झालेले नाही आहात तर तुम्ही सेम पॅटर्न ह्याच्याबरोबर पण अप्लाय करणार आणि तो कन्फ्युज होणार. मग ही अशी का वागते माझ्याबरोबर, मी तर काहीच नाही केलंय. सो जर तुम्ही हे त्याला सांगितलेलं असेल आधी की माझे 4 ब्रेकअप झालेले आहेत किंवा 2 झालेले आहेत आणि मला असा असा त्यावेळेला चिटिंगचा अनुभव आलेला आहे म्हणून मी खूप जास्त संशय घेते किंवा घेतो, तर तो ऍक्च्युली ऍटलीस्ट समजेल तरी की तू अशी का वागतेस. तर असं जेव्हा असेल तेव्हा तो निदान एवढं बोलेल, हे ना तुझ्या पास्टमुळे तू बोलतेस, पण मी असा नाहीच वागत आहे ना, ते लोक तसे वागले असतील पण मी तर तसा नाही. सो त्याच्यामध्ये ना कुठेतरी एक शक्यता आहे की नातं ग्रो होण्याकरता कम्युनिकेशन होण्याची, अंडरस्टँडिंग वाढण्याची. मग तेव्हा तो सांगेल की तू स्वतःवर काम कर, एवढी तू वीक नको राहू, माझ्यावर असा संशय घेतलेला मला नाही आवडत. पण तुम्ही सांगितल्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम्स तिथेच सॉल्व्ह होतात. ओके, तुम्ही काय करता, जेव्हा तुम्ही ही गोष्ट नाही सांगत काळजीपोटीच, कन्सर्न तुमचा तोच आहे की ह्या नात्याला त्याचा अफेक्ट नाही होता का, पण जेवढं तुम्ही नाही सांगत तेवढं तुम्ही येणारा संभाव्य धोका हा पोस्टपोन करता. अच्छा. आजचं मरण उद्यावरती. कधी ना कधीतरी पार्टनरला तेच, कारण तुम्ही कॉमन आहात ना सगळ्यामध्ये, तेव्हाही तुम्ही कॉमन होतात, इथेही तुम्ही कॉमन आहात. सगळेच पार्टनर कसे चुकीचे असतील प्रत्येक वेळेला. एका क्लायंटचं सांगते, तिचे 9 ब्रेकअप झालेत. 9 ब्रेकअप मध्ये ती आता म्हणते की मला नातं तर, लग्न तर सोडा पण मला नात्यातही नाही राहायचंय. अरे बापरे. म्हणजे ती इतक्या संशयामध्ये गुरफटलीये. आता तिने स्वतःहून काम करायची गरज आहे ह्याच्यामध्ये. बाई तू या 9 ब्रेकअप, एक माणूस चुकीचा, दुसरा माणूस चुकीचा, कधीतरी कुठेतरी कळायला पाहिजे की अरे माझी इथे काहीतरी चूक होतीये, मी खूप जास्त ट्रान्सपरंट आहे, मी खूप जास्त ब्लंट आहे, मी खूप जास्त अग्रेसिव्ह आहे, बरोबर, मी खूप कंप्लेंट करणारी आहे, मी खूपच जास्त ज्याची गरज नाही ते इररिलेव्हंट बोलणारी आहे, त्यांनी तो बोर होऊ शकतोय म्हणून तो गोष्टिंग करतोय. कितीतरी गोष्टी आहेत ना. हे सगळ्याची काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे जेव्हा तुम्हाला 2-3 ब्रेकअप नंतर कळतं की अरे हाच पॅटर्न येतोय. तर पण तुम्ही स्वतःला फिक्स करायच्या पेक्षा तुम्ही समोरच्याला, म्हणजे नवीन माणसाला शोधता तुम्ही आणि यू यूज इट ऍज अ ब्रिज. आधीच्यातनं पुढे जाण्यासाठी मधला ब्रिज म्हणून त्याला युज करता. मग त्याला त्याच्याबरोबर अजून दुसरा कोणीतरी सायमल्टेनियसली चालू असतो, आणि डेटच करतो ना, डेट करताना आपण मल्टिपल करू शकतो. असं करता करता मग तुम्ही स्वतःचं कन्फ्युजन आणखीन वाढवताय. इम्पॉर्टंट आहे की तुम्ही स्वतःवर काम करण्याची गरज आहे 100%. मग तुम्ही नवीन तो पॅटर्न चेंज करून तुम्ही नवीन माइंडसेटचा असा व्यक्ती अट्रॅक्ट करा ना, त्याच्यामध्ये तुम्हीही मॅच्युअर्ड आहात, तोही मॅच्युअर्ड असेल. प्रत्येक वेळेस सांगताना ती असं सांगणार की बाबा त्या समोरच्या व्यक्तीची चुकी होती. तर तसंच पास्ट ऐकताना ते एक्सची बाजू ते म्हणजे निगेटिव्ह वे मध्ये सांगणार, कारण ते काय अपोजिट पार्टी ना, त्याच्यामुळे मग ते निगेटिव्ह वेनी सांगतात. तसंच ती दुसरी बाजू ऐकण्याची पण आवश्यकता आहे. ऑफकोर्स आहे, नक्कीच आहे, ऐकायला पाहिजे खरं. म्हणजे तुम्ही जर ब्रेकअप करताय तर तो त्याचा काय म्हणतात हॅपी एंडिंग म्हणतो ना आपण, किंवा ऍटलिस्ट आपण ना एंड विथ एलिगन्स असं काहीतरी करूया, डिसेन्सीनी ठेवूया, बिकॉज वी आर ॲडल्ट्स. सो त्याचा एंड तुम्ही डिसेन्सीनी करा की अरे ठीक आहे, तुझं नाही जमलं, माझं नाही जमलं, तुझा पर्स्पेक्टिव्ह वेगळा होता, माझा वेगळा होता, आणि हा पॅटर्न मला नाही पटला, जो काही आहे तो माझ्यासाठी तो हेल्दी नाहीये, म्हणून आपण ब्रेकअप करतोय. आणि प्लीज म्हणजे नंतर फ्रेंड्स विथ बेनिफिट वगैरे असं काही राहण्यापेक्षा आय विल ट्राय टू कीप मिनिमम कम्युनिकेशन. माझ्याकडनं नको अपेक्षा करू आणि तूही नको रिच आउट करायचा प्रयत्न करू. तर एवढा डिस्टन्स तर आपण मेंटेन करू शकतो बिकॉज वी आर ॲडल्ट्स. रिलेशन मध्ये आहेत त्यानंतर पास्ट सांगितल्यावर समोरच्या पार्टनर जर पास्ट एक्सेप्ट नाही केला किंवा एखाद्याचा पास्ट एक्सेप्ट करावं की नाही, करायला पाहिजे. पण ते छान प्रश्न विचारत होतास की तू त्यांनी नाही केलं तर काय करायचं. आता जर तो नाही करत आहे तर तिथेच तो रेड सिग्नल आहे की बाबा की हा मी जशी आहे तसं ऍक्सेप्ट नाही करत आहे मला, नका बनवू ना ते नातं. मग कोणीच नाही म्हणून हे नको, किंवा कोणी मिळत नाहीये म्हणून असं नको. किंवा मग त्याला प्रश्न विचारा, तुला काय ह्याच्यामध्ये वावगं वाटलं की ह्याच्यात मी जो ब्रेकअप केला ह्याच्यात माझं काय चुकलं म्हणजे. आणि तो जर सांगेल की नाही तू असं नाही असं करायला हवं, तर आयदर तुम्ही ऍक्सेप्ट करा किंवा त्याला सांगा की मला हे पटत नाहीये किंवा हे माझी तत्व नाहीयेत,
त्यामुळे मी असं कॉम्प्रोमाइज नाही करू शकत नात्यामध्ये. तिथे क्लॅरिटी येईल ना नातं बनायच्या आधीच. प्रीमॅरिटल कोचिंगमध्ये आदित्य खूप जास्त क्लायंट्स असे मिळतात की ज्यांना लग्न ठरलंय, करायचंय, पण त्याच्या आधी त्यांचा पास्ट असतो जे कॅरी करून ते एक घरातल्यांनी ठरवलंय किंवा आपलं प्रेम आहे इतकी वर्ष म्हणून करायचंय, तर ते जे काही ओढून ताणून करत असतात ना, त्याचं जे प्रेशर असतं त्यांना ते खूप असतं, त्याच्यामध्ये ते खूप चुका करतात. अरेंज मॅरेज सेटअप मध्ये पास सांगणं कितपत योग्य आहे? कारण युजली अरेंज मॅरेजेस मध्ये फॅमिली इन्व्हॉल्व्ह असतात, तर युजली कोणी रिस्क घेत नाही आपलं पास सांगायची. तर त्या अरेंज मॅरेज सेटअप मध्ये म्हणे आपला पास सांगणं आवश्यक आहे का? नक्की. पण त्यात फॅमिलीचा इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यामुळे सगळ्यांसमोर सांगा. का चुकीचं काय त्याच्यात? तेवढे तर तुम्ही मॅच्युअर्ड असायला पाहिजे, बोल्ड असायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल त्यांची लोक, आता जर का मुलांनी सांगितलं माझे आई वडील हे झेलू शकत नाही, ठीक आहे, मुलांना सांगा मग, फक्त आई वडिलांना का सांगू? पण तुम्हाला संसार त्या मुलाबरोबर करायचा, आई वडिलांबरोबर नाही. आई वडील नातेवाईक हे तुमच्या बरोबर कनेक्टेड असणार आहेत, पण संसार तुम्हाला त्याच्याच बरोबर करायचा. तर तो जर सांगतो की माझ्या आई वडिलांचा हा माइंडसेट नाही, आता 60ला त्यांचा माइंडसेट काही बदलणार नाही, तर बेटर आहे त्यांना नका सांगू. मुलाला सांगा फक्त, किंवा मुलांनी मुलीला सांगावं फक्त. ही मुलगी चांगली दिसते त्यामुळे मी हिच्या प्रेमात पडलो, तर ते ओळखायचं कसं? आपण त्याच्याकडे अटॅक झालोय का आपलं तिच्यावर प्रेम आहे? प्रेम ही खूप डीप संवेदना आहे. ओके. त्यामुळे ती खूप नेक्स्ट स्टेप आहे. अट्रॅक्शन हे खूप सरफेस लेवलचं आहे. फिजिकल तर नक्कीच सरफेस लेवलचं आहे, पण इमोशनल किंवा इंटेलेक्च्युअल हे जे अट्रॅक्शन आहे ते फार थोडा वेळ टिकतं. ओके. आणि त्याच्यामधनं मग प्रेम येऊ शकतं किंवा वाढू शकतं. पण प्रेम ही खूप नंतरची स्टेज आहे. आता तसंच आपण एका नात्यात पुढे जातो, तर हळूहळू एकमेकांची अटॅचमेंट व्हायला लागती. तर त्यानंतर पण काहींना असं वाटतं की आपली हे फक्त अटॅचमेंट आहे, आपलं प्रेम नाहीये. तर ते ओळखायचं कसं की आपण जे नात्यात आहे त्यात फक्त अटॅचमेंटमुळे आपण थांबलोय का आपलं एकमेकांवर प्रेम आहे याच्यामुळे थांबलोय? खूप चांगला पॉइंट आहे हा. प्रेमामध्ये सगळं पाहिजे असतं. फॉर एक्झाम्पल, ओनली लव्ह इज नॉट इनफ. प्रेम ह्याच्यामध्ये सुद्धा माफी आली, प्रेमामध्ये स्वीकार आला, प्रेमामध्ये समजूतदारपणा आला, ठहराव आला, चान्स देण्याची वृत्ती आली, पेशन्स आले. हे सगळ्या सकट जर का आपलं होत आहे तर ते नक्की प्रेम आहे. पण हे कुठेतरी टशन होती ह्याची, किंवा ह्याचं कुठेतरी इम्बॅलन्स आहे आणि त्यावर काम करायची तयारी दुसऱ्या पार्टनरची नाही आहे, तर हे फक्त अटॅचमेंट आहे. त्या पार्टनरकडनं. आपल्याकडनं आपण प्रेमाला रेडी आहोत, पण त्या पार्टनरकडनं ही फक्त अटॅचमेंट आहे. तर आता एखादं रिलेशनशिप आपण प्रायव्हेट ठेवावं असं जनरली काहींना वाटतं, आणि काही त्याचा गैरफायदा पण घेतात, किंवा प्रायव्हेट ठेवून आपण दुसरे एक्स्ट्रा रिलेशन्स पण करू शकतो. तर ते ओळखायचं कसं की आपण रिलेशनशिप प्रायव्हेट ठेवावं की नाही, की सोशल ठेवावं? कसं काय करायला अपेक्षित आहे, किंवा कसं आपण ओळखू कसं शकतो की बाबा हा मला चीट करत नाही? ते मध्ये एखादं नातं जेव्हा आपण म्हणतो प्रायव्हेट आहे, तेव्हा ते दोघांचं आहे, ते समाजापासून प्रायव्हेट आहे. आणि जेव्हा सिक्रेट आहे तेव्हा ते पार्टनर पासून सिक्रेट आहे. ओके. जेव्हा प्रायव्हेट म्हणते तेव्हा ते दोघांचं आपलं प्रायव्हेट नातं समाजापासून आपण प्रायव्हेट ठेवतो. आणि जेव्हा सिक्रेट आहे तेव्हा ते माझ्या पार्टनर पासूनच मी सिक्रेट ठेवलंय, कारण का मला इथेही मजा करायची आणि मला 10 मुलींबरोबर किंवा मुलांबरोबर पण मजा करायची, किंवा मला एक्सप्लोअर करायचं, किंवा मला तिकडनं अप्रिसिएशन मिळतं, इकडनं गिफ्ट्स मिळतात. हे सगळं मला अनुभवायचं. तो चॉईस कोणाचाही असू शकेल. तो राईट आहे रॉंग नाही मी म्हणतच नाही, कारण माझं तत्व वेगळंच आहे. पण मी सांगते तुला प्रायव्हेट आणि सिक्रेट मधला फरक. ओके. आता रिलेशनशिप मध्ये असताना एक सोबत कॉन्टॅक्ट ठेवणं हे कितपत योग्य आहे? नो, कम्प्लीट NO. ऍज अ फ्रेंड म्हणून पण नाही? नको. कशाला? म्हणजे तुम्ही जसे जसे मॅच्युअर्ड होता आणि मॅच्युअर्ड लेवल नंतर तुमच्या जर तो कॉन्टॅक्टमध्ये येतोय परत, आणि तुम्ही त्याच्याबरोबरचं तुमचं जी वागणूक आहे ती जर तुम्ही एक डिसन्सीनी मेंटेन करताय, जिथे तुमच्या इमोशन्सला पण तुमचा कंट्रोल आणि तुम्हाला तो सेम रिस्पॉन्स तिथूनही दिसतोय की तोही इमोशनली कनेक्टेड नाहीये, कन्सर्न आहे, ऍज अ ह्युमन म्हणून कन्सर्न असू शकतो. पण हे कधी होतं जेव्हा तुम्ही इव्हेंच्युअली खूप मॅच्युअर्ड होता त्याच्यानंतर. आता ही स्टेजच नाहीये.
ब्रेकअप केलाय, तुमच्या ह्या स्टेजमध्ये तुम्ही एक 6 महिन्यात वर्षभरात नवीन पार्टनर शोधलाय आणि तरी तुमचा एक्स तुम्हाला इंस्टाग्रामवरती डीएम करतोय किंवा लाईक करतोय स्टोरी किंवा तुम्ही लाईक करताय, तर समहाव कुठेतरी तुम्ही हिंट्स देताय ओके की आय एम फॉर यू, लाईक आय एम लाइकिंग यू, युअर कॉन्टेंट, और असं तुम्ही सिग्नल देताय. तर सिग्नलचा वेगळा अर्थ तो व्यक्ती घेऊ शकतो. तुम्ही नसाल घेत, पण तो व्यक्ती मात्र घेऊ शकतो. त्यापेक्षा नो कॉन्टॅक्ट इज अ गुड कॉन्टॅक्ट. आय मीन येस. समजा एका मुलाने एका मुलीची फोटो जर लाईक केली इंस्टाग्रामवर, तर ते चिटिंग मध्येच कन्सिडर केलं जातं का? नाही, कशाला फोटो लाईक करणं हे चिटिंग. तू जर एक्स म्हणतोयस तर ते वेगळं झालं आपलं. हा, एक्स नाही, ऑपोजिट जेंडर. करेक्ट. मग काही प्रॉब्लेमच नाही. ब्युटी ऑलवेज गेट्स लाईक, त्यामुळे तो प्रॉब्लेमच नाहीये. आणि तेवढं तर लिबरल असायलाच पाहिजे. म्हणजे त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. ते चिटिंग नाही. एखाद्याचा फोटो लाईक करणं, स्टोरी लाईक करणं, कॉन्टेंट आवडणं, नॉट जस्ट फिजिकली, इंटेलेक्च्युअली सुद्धा, हे तर चिटिंग नाहीये. लाइकिंग आहे ना. इट्स नॉट अ लव्ह, इट्स नॉट अ रिलेशनशिप. थोडं अजून त्यातच डेप्थमध्ये जाऊया. आता समजा आपण म्हणजे एखादा जोडपं रिलेशन मध्ये, तर त्यांनी दुसऱ्या मुलाशी किंवा दुसऱ्या मुलीशी बोलणं कितपत योग्य आहे? इन चॅट्स म्हणा किंवा कॉलवर म्हणा किंवा इन पर्सन म्हणा. एक्स्ट्रा बोलणं म्हणजे नॉर्मल बोलणं तर आपण करतो, समजा एक्स्ट्रा बोलणं, प्रमाणाच्या बाहेर बोलणं कितपत योग्य आहे? नक्कीच ते मायक्रो चिटिंग आहे. मग इट इज अ मायक्रो चिटिंग, डेफिनेटली. म्हणजे तुम्ही जेव्हा एक्स्ट्रा बोलताय, तुझ्या एक्स्ट्रा म्हणालास तेव्हा मी थांबले. तुझ्या म्हणतात बोलणं आय वॉज ओके, की लाईक बोलायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. लाईक ऑफिस कलिग्सही असू शकतात, तुमचे फ्रेंड्स असू शकतात, सोसायटी मधले फ्रेंड्स असू शकतात, कोणीही असू शकतं, कॉन्टॅक्ट मधलं कोणीही असू शकतं. पण जेव्हा तुम्ही एक्स्ट्रा बोलताय, किंवा माझं नेहमी म्हणणं असं आहे, 2 AM आणि 2 PM मित्रमैत्रीण वेगळी असावी. ओके. आता तुमची ही पार्टनर आहे जी 2 AM ची आहे, मग तिच्या जागी तुम्ही दुसरीची जागा कशी देऊ शकता? किंवा मुलगा असेल एखाद्या मुलीसाठी, तर 2 AM ला दुसऱ्या मुलाबरोबर तू कशी बघतेस? हा, हँगआउटला तुम्ही सॉरी काय म्हणतात त्याला, नाईट ड्राईव्हला तुम्ही जाताय किंवा तुम्ही हँगआउट करायला तुम्ही जाताय, एक 10-15 जण, देन यू कॅन ऑलवेज गो विथ फ्रेंड्स. पण तुम्ही एकाच व्यक्तीबरोबर स्पेसिफिकली नाईट आउटला जाताय, इव्हन दो यू आर इन अ सिरियस रिलेशनशिप, ती चिटिंग आहे. तुम्ही काही नसाल करत, तुमचं इंटेन्शनही तसं नसेल, पण मुद्दामून खड्डा खणावा असं माझं म्हणणं आहे. आणि खड्डा खणायचा, त्याच्यात पडायचं, अरे रे मी पडले, असं करून मग ते भासवणं, हे सिंपथी गेनिंग झालं मग. आणि हे चिटिंगच आहे, कारण का ते तुम्ही वेगळे सिग्नल देताय समोरच्या तुमच्या पार्टनरला. त्यातच अजून थोडंसं डेप्थमध्ये जाऊया. आता जसं तुम्ही म्हणले की हे मायक्रो चिटिंग आहे, बरोबर, तर तसंच कंटिन्यू म्हणजे ते सिग्नल पण नाही देते, पण ते नॉर्मली बोलतात ते ऍज अ फ्रेंड म्हणून, तरी ते मायक्रो चिटिंग मध्ये नाही. नॉर्मल बोलणं इज ऑलवेज नॉट रॉंग ॲट ऑल, कारण तो चॅट तर तू तुझ्या पार्टनरला दाखवूच शकतो ना. हा, त्याच्यामध्ये जर तुझं इंटेन्शन तुझं नसेल, पण समोरच्याचं इंटेन्शन तुला कळतंय की ते रॉंग आहे, आणि तरीही तुम्ही ते कंटिन्यू करताय, देन यू आर चिटिंग. इनडायरेक्टली चिटिंग, कारण तुम्ही ते एंटरटेन करताय ना, ते चिटिंगच आहे. जोडप्यामध्ये समजा एक व्यक्ती दुसऱ्या बाहेरच्या व्यक्ती संग बोलतोय, पण ह्या पार्टनरचं काही इंटेन्शन नाही, पण तो ऑपोजिट जो बाहेरचा मुलगा आहे किंवा मुलगी आहे, तिचं समजा जर रॉंग इंटेन्शन असेल, तरी पण ते कम्युनिकेशन ठेवणं कितपत बरोबर आहे? नक्कीच चुकीचं आहे. तुम्ही एंटरटेन करताय, तुम्ही सिग्नल देताय की आय एम ओके विथ यू कॉलिंग मी बेब, यू कॉलिंग मी डिअर, यू कॉलिंग मी ऍट 3 AM और एनी टाइम, आणि खूप जास्त तुझं म्हणजे मी आहे, माझा खांदा रेडी आहे तुझ्या रडण्यासाठी किंवा तुझं काही शेअर करण्यासाठी. हा सिग्नल देणं रॉंग आहे असं, पण ती प्रतारणाच आहे. चिटिंग वाटत नाही म्हणजे एका पार्टनरला जो रिलेशनशिप मध्ये आहे आणि समोरच्या व्यक्तीकडनं त्याला अशा प्रकारचे मेसेजेस येतात जे तो एंटरटेन करतोय, ह्याचं इंटेन्शन चांगलं आहे, पण समोरच्याचं इंटेन्शन त्याला कळतंय की हे चुकीचं आहे. मग ह्याच्यामध्ये तुझं म्हणणं काय पडतंय की तरी पण ते कॉन्टॅक्ट बोलणं कितपत योग्य आहे? तो का ठेवतोय कॉन्टॅक्ट? कामा रिलेटेड म्हणा किंवा असं नॉर्मल रिलेटेड बोल, पण त्या व्यतिरिक्त तो का बोलतोय? जर का ती व्यक्ती कामा पलीकडे जाऊन जर का जास्त घसट म्हणतो आपण, किंवा खूपच जास्त जवळ येण्याचा प्रयत्न, जवळीक साधण्याचा प्रयत्न करते, तर तुला ते इंटेन्शन नक्कीच कळलं पाहिजे की हे काय आहे. इफ यू आर ओके विथ दॅट, इफ शी इज ओके विथ दॅट, बट यू शुड नॉट बी ओके विथ दॅट. तिथेच तू कट करायला पाहिजे जर तू क्लिअर आहेस तर. आणि पकडलो जाणार नाही अशा ह्यानी चलता है उतना चलने दो, ती चिटिंगच आहे, कधी ना कधीतरी पकडलं जाणार. तर तसंच आता चिटिंगचे आता अनेक प्रकार यायला लागलेत. जसं तुम्ही म्हणले मायक्रो चिटिंग,
तसंच एका चिटिंग म्हणजे जनरली फिजिकल चिटिंग त्यालाच आपण चिटिंग कन्सिडर केलं जातो की बाबा दुसऱ्या पार्टनरसोबत फिजिकल झालं किंवा दुसऱ्या पार्टनरवर रिलेशनशिपमध्ये आणि याला चिटिंग कन्सिडर केली जाते. तर तसंच असं मायक्रो चिटिंगमध्ये अजून काय काय इन्क्लूड होतं? इमोशनल चिटिंग म्हणते मी. इमोशनल चिटिंग. कारण तुम्ही इमोशन्स तुमच्या एकमेकांबरोबर शेअर करताय आणि तुम्ही त्याला ती सिक्युरिटी देताय किंवा तिला ती सिक्युरिटी देताय की मी आहे तुझ्याबरोबर, मैं हूं ना. हा मैं हूं ना खूप जास्त डेंजर आहे. म्हणजे तेव्हा तो डेंजर असू शकतो. जोडप्यांमध्ये वाद झाला तर त्या मुलीनी दुसऱ्या मुलाकडनं ऍज अ इमोशनल सपोर्ट जाणं किंवा त्या मुलांनी दुसऱ्या मुलीकडं ऍज अ इमोशनल सपोर्ट जाणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे त्यांच्यात तसं काही नाहीये पण तरी पण इमोशनल सपोर्ट मध्ये पण कंगोरे आहेत खूप जास्त. ओके. की नुसतं एकमेकांशी बोललंय आणि त्याच्यानंतर अगं असं नाही असं कर किंवा तू एकदा बोलून घे त्याच्याशी असं हिच्या मित्रांनी हिला सांगितलं. एखादं एक्झाम्पल देते मी. तर ठीक आहे, त्या इमोशन्स त्यांनी शेअर केल्या, हिनी त्याला शेअर केल्या, पण सतत जर का हे वाढत असेल किंवा सतत ती त्याच्यावरती इमोशनली डिपेंड राहत असेल तर ती प्रतारणा. कारण तिने तिच्या पार्टनरवरती आणि त्या दोघांनी इमोशनली इंटरडिपेंडंट असणं इज व्हॅलिड, इज गुड. आता हे परत म्हणाल की मी कोण आहे सांगणारी, चल ठीक आहे, मी जज नाही करत, पण मग तुम्ही जर 10 ठिकाणी इमोशन्स तुमच्या शेअर करताय आणि सगळीकडनं स्वतःचं पोट भरून घेताय तर तुमच्या पार्टनरला कधी ना कधीतरी हे कळणारच आहे ना की तू इमोशनली माझ्याबरोबर वल्नरेबल का नाही होत किंवा तुझ्या एवढे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला का नाही सांगितलेस. मी तुला प्रत्येक प्रॉब्लेम सांगतो, हे कधी ना कधीतरी तो विचारणारच किंवा ती असेल तर ती विचारणारच. सो तुमचं चिटिंग कुठल्याही प्रकारचं असो कधी ना कधीतरी ते पितळ उघडं पडणार. 1 वर्ष, 2 वर्ष, 5 वर्ष, कितीही वर्ष किंवा महिने. ओके. इट विल. लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप खरंच वर्क होतं का? होतं की. तेवढे तुम्ही खंबीर पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचा एकमेकांवरचा विश्वास खूप मॅटर करतो. ओके. खूपच मॅटर करतो. विश्वास, मॅच्युरिटी, तुमचे पेशन्स, ट्रस्ट. आता ट्रस्ट मी म्हटलं आणि अंडरस्टँडिंग तुमचं हे मॅटर खूप करतं. खूप मॅटर. आता जसं तुम्ही म्हणले ते 9 रिलेशन होते तर प्रत्येक वेळेस प्रेमात थोडी पडतं माणूस. तर तसंच एका आयुष्यात एक माणूस किती वेळा प्रेमात पडू शकतं किंवा माणूस एका आयुष्यात एकदाच प्रेमात पडतं, हे खरं आहे का? मी ह्याच्यावरती असं सांगेन की त्या डेप्थनी प्रेमात पडणं हे कदाचित नाही होणार, पण प्रेमात तर पडू शकतो माणूस परत एकदा, अजून एकदा. ते त्याच्या स्वतःच्या कपॅसिटीवरती, विश्वास ठेवण्यावरती, ह्या सगळ्यावरती डिपेंड आहे. पण तेवढी डेप्थ जी असते, जी फर्स्ट लव्ह आपण जे म्हणतो, तेवढी डेप्थ नसेल त्याची. पण वय जसं वाढतं, मॅच्युरिटी जशी वाढते, तसं शक्य आहे की तुम्हाला परत एकदा म्हणजे हे ब्रेकअप झालंय तुमचं तर तुम्ही परत प्रेमात पडू शकता. हे जे की आत्ता तू म्हणशील हा जो पॅटर्न आहे ना, ब्रेकअप आणि परत डेट करणं किंवा ब्रेकअप आणि परत डेट करणं, दिस इज नॉट लव्ह. 100% दिस इज नॉट लव्ह. दिस इज जस्ट अट्रॅक्शन. इट्स नॉट लव्ह, इट इज अट्रॅक्शन. जर तुम्ही इमिजिएटली करताय तर तुमचा ब्रेकअप झाले आणि त्यानंतर तुम्ही स्वतःवरती त्याच्यामध्ये तुमचे काही उणिवा असतील, तुम्ही काम केलंय आणि मग तुम्ही साधारण 6 महिन्यांनी, वर्षभरानी हील झाल्यानंतर मग तुम्ही एखादा पार्टनर शोधताय. मग तो डेटिंग मिक्सर मधनं असो किंवा तो अगदी मेळाव्यात, आपले लग्नाचे मेळावे असतात तिकडनं एखादा पार्टनर तुम्ही शोधा. तर तिथे तुम्ही कॉन्शियसली प्रेमात पडायचं ह्या दिशेने तुम्ही जाऊ शकता. म्हणजे नातं आपल्याला बनवायचं आहे ना ह्याच्यामध्ये, तर मग ते हळूहळू तुम्ही प्रेमात नक्कीच पडू शकता त्याच्यामध्ये, नक्कीच पडू. आता ब्रेकअप्स बद्दल बोलूया. आता ब्रेकअप्स नंतर सावरायला काय करावं? आता युजली सॅड सॉंग्स ऐकतात पण त्यांनी अजून डिप्रेशन मध्ये मानव जातं. म्हणजे मी एक लास्ट पॉडकास्ट घेतला होता त्यात त्यांनी त्या म्हणजे सायकोलॉजिकल पॉईंट टच केला होता की सॅड सॉंग्स ऐकल्याने तेच ट्रिगर होऊन त्यामुळे अजून माणूस डिप्रेशन मध्ये जातो. करेक्ट. तर ब्रेकअप नंतर काय करावं? सर्वात पहिली गोष्ट तुम्ही स्वतःवरती काम करावं. म्हणजे स्वतःतले जॉट डाऊन करा, लिटरली डायरीमध्ये लिहून काढा की माझा हा जो पिरियड आहे नातं ते बनलेला आणि त्याचं ब्रेकअप होण्याचा, त्या ह्याच्यामध्ये मी काय काय केलं, ह्याच्यामध्ये आम्ही काय काय गोष्टी अनुभवल्या, कुठे कुठे आमच्या फाईट झाल्या, मग या फाईट्स होताना मी किती वेळा स्टँड घेतला, मी किती वेळा सपोर्ट केला आणि मला किती वेळेला रडावं लागलं किंवा मलाच स्वतःला वरती ऍज अ बुमरँग माझ्यावरती आलं किंवा माझ्यावरती ब्लेम आला.
काही असू शकेल. जस्ट राईट इट डाऊन. वन्स यू नोट डाऊन एव्हरीथिंग, तुम्हाला कळतंय की ह्याच्यामध्ये कॉमन पॅटर्न असं आहे की मी प्रत्येक वेळेला माफ करत गेले चुकीच्या वेळेला, किंवा मी खूप जास्त अग्रेसिव्ह झाले. ओके, तर मग ह्याच्यावरती तुम्हाला कळतो तुमचा पॉईंट. आपल्याला त्याचं नाही करायचं, कारण ब्रेकअप ऑलरेडी झालेला आहे, तुम्ही डिसिजन घेतलात, मोकळे झालात. मग आता तुम्हाला तुमचे लूपहोल्स कळतात. त्याच्यावरती जे काही असतील, 2 असतील, 3 असतील, त्याच्यावर तुम्ही स्वतःला काम करण्याची गरज आहे, नितांत गरज आहे. अनलेस अँड अंटिल यू बिल्ड अ न्यू डेट ऑर अ न्यू रिलेशनशिप. कारण तुम्ही जर नाही केलं तर तुम्ही परत मगाशी म्हटलं आपण तसं ऍज अ ब्रिज कोणाला तरी युज करता, किंवा तुम्ही सेम पॅटर्नचाच माणूस अट्रॅक्ट करता. यू विल ऑलवेज अट्रॅक्ट अ डॅमेज सोल. पण जर तुम्ही स्वतः हील होताय तर तुमचा पर्स्पेक्टिव्ह बदलतो, तुमचं नेक्स्ट व्हर्जन तुम्हाला मिळतं, तुमची बॉडी लँग्वेज बदलते, तुमचा चॉईस बदलतो. आणि हे फिलॉसॉफिकल नाहीये, हे काम करण्याची गरज आहे. प्रॅक्टिकली सांगतेय मी की तिथे बघण्याचा अंदाज माझा वेगळा होता. तेव्हा मी खूप जास्त प्रेमात अखंड बुडाले वगैरे. पण आता मला थोडंसं हे प्रश्न विचारावेत, या गोष्टी कराव्यात, थोडी बाउंड्री ठेवावी, थोडंसं अट्रॅक्ट असेल पण तरी काही गोष्टी कम्युनिकेशन मधनं बोलून सॉल्व्ह करायच्यात इन ऍडव्हान्स. हे सगळ्या स्टेप्स तुम्ही घ्यायला सुरुवात होते. अँड दॅट हील्स अ लॉट डेफिनेटली. मग तुम्ही एक कॉन्फिडेंट व्यक्ती बनता पाहिजे. नक्की. तसंच आता त्यातून 2 प्रश्न मला सुचले होते. एक म्हणजे सगळ्यात आधी ब्रेकअप झाल्यानंतर लगेच 2 महिने दुसऱ्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकतं का? मग ते प्रेम नाही असं तुम्ही बोलले होते. हा, एक्झॅक्टली. अट्रॅक्शन होऊ शकतं, पण ते धोकादायक अट्रॅक्शन आहे. संभाव्य धोके. इट्स व्हेरी धोकादायक. कारण हील स्वतःला न करता तुम्ही परत करताय तर त्याचा परत तोच पॅटर्न येणार ब्रेकअपचा. म्हणजे ते ब्रेकअप होईलच अशी मी गॅरंटी नाही देत आहे. कदाचित तो व्यक्ती जो समोरचा असेल तो खूपच जास्त माफ करणारा किंवा अंडरस्टँडिंग असेल तर ते नाही, तर म्हणजे ते काय म्हणतात त्याला, म्हणजे तुमचं हे नातं टिकून राहील किंवा ते बनेल, कारण तो तुम्हाला खूप जास्त समजून घेतोय. पण असं होईलच याची शाश्वती नक्कीच नाही. व्हेअरएज तुम्ही काम करून जेव्हा करता तेव्हा तुमच्याकडे जास्त चान्सेस राहतात. कारण तुमच्याकडे से राहतो ना, भाई मी काम केलेलं आहे, मी या पूर्वीच्या चुका मी करत नाही आता, तर ती काळजी घेतली जाते. आणि दुसरा प्रश्न म्हणजे आपल्या पास्टच्या बेसिसवर येणारा पार्टनरला जज करणं कितपत योग्य आहे? म्हणजे आता त्यांना समजा चिटिंग हा प्रकार झाला असेल तर तशीच डाऊट घेणं म्हणा नवीन पार्टनर सोबत, तर ते कितपत योग्य आहे? ऑफकोर्स नाही. कारण ते तुम्ही रिलेट करताय ना पास्टचा, त्याच्याशी काहीच संबंध नाही. तो मैत्रिणींशी बोलूच शकतो ना, तो ऑफिस कलिगशी नक्कीच बोलू शकतो. पण जर त्याचे चॅट चेक करताय तुम्ही, ट्रॅकर लावून म्हणा किंवा त्याला चेक करताय, त्याच्यावरती काय म्हणतात ट्रॅक ठेवताय, तर हे जेव्हा त्याला कळेल तेव्हा तो म्हणेल की हे काय आहे म्हणजे, आणि तो काहीच करत नाही किंवा ती काहीच करत नाहीये. सपोज एक केस सांगते तुला त्याच्याशी रिलेटेड. बँगलोरची केस आहे. मुलगा आहे मुंबईचा, मुलगी आहे बँगलोरची. त्यांचं 6-7 वर्षाचं नातं आहे. एंगेजमेंट ठरली आहे. आता घरातल्यांची ओळख झाली आहे सगळं. आधी तो मुलगा रेडी नव्हता घरी तिला इंट्रोड्यूस करायला, शेवटी तिने कन्व्हिन्स केलं, तो रेडी झाला, तिच्या घरातल्यांना माहितीये. आता जेव्हा ती तिथे बँगलोरला राहतीये तेव्हा एकदा त्यांनी बघितलं की एक मुलगा तिच्या घरी आलेला होता, ती एकटी असताना, आणि व्हिडिओ कॉल केलेला असताना त्याला चुकून तिथे शूज दिसले, असं काहीतरी झालं, आणि त्यांनी ते विचारल्यावर हिने सांगितलं की येस तो माझा ऑफिस कलिग आहे, तो काहीतरी फाईल्स न्यायला आलाय का काय, असं काहीतरी रिझन दिलं आणि ते ढकललं. हे असं एकदा झालं. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम 6 महिन्यामध्ये जवळजवळ असं 3-4दा दिसलं. परत अजून एकदा दिसलं की एकत्र लग्नाला वगैरे गेलेत तेव्हा हे दोघं एकत्र जवळजवळ उभे आहेत. शेवटी त्यांनी एंगेजमेंट तोडली. म्हणजे त्यांनी डाऊट घ्यायचा प्रश्नच नाहीये, समोरासमोर दिसते. आता हिनी जेव्हा मला कॉन्टॅक्ट केलेला की मॅडम हा असं असं झालंय, म्हणजे अगदी एंड पर्यंत गेलं की ते असं तहान लागली की विहीर खणणं, तशा प्रकारे. जर असेही काही क्लायंट आहेत म्हणजे खूप हाताच्या बोटावर आहेत, पण तसे येतात की असं असं झालंय, आता मी काय करू. म्हटलं तू प्रतारणा केली असतं, तुला ते भोगावंच लागेल, बिकॉज शी ऑल्सो गॉट फिजिकल विथ हिम, शी हॅड गॉट फिजिकल विथ हिम. हे त्याला हिच्या होणाऱ्या नवऱ्याला कळलेलंच होतं. तो म्हणाला, एकदा त्यांनी माफही केलं,
तिने अग्री केल्यावर एकदा माफ केलं. पण हे जेव्हा 4-5 वेळा त्याला दिसलं की असं असं ते एकत्र लग्नाला जात आहेत, इव्हेंट्सला जात आहेत, तेव्हा त्यांनी लग्न मोडण्याचा हे केला विषय, डिसिजन घेतला म्हणजे. आणि मग हिला सांगितलं, हिने मला सांगितलं की मॅडम ह्याच्यामध्ये मी मुद्दामून नाही केलं काही, तो माझा बॉस आहे मॅडम आणि मी हेल्पलेस आहे काही ठिकाणी. याचा अर्थ ही मुलगी स्वतःच लेस कॉन्फिडेंट आहे, ही मुलगी स्वतःसाठी स्टँड नाही घेऊ शकत आहे. जर ही मुलगी स्वतःसाठी स्टँड घेऊ शकत नाही म्हणून तो तिला फिजिकल टूल म्हणून जर यूज करतोय, तिचा जो काही त्या बँगलोर मधला येणारा तो बॉस आहे तो, तर हिने स्टँडच नाही घेतलाय आणि त्या भीतीपोटी की एवढी चांगली नोकरी जाईल किंवा कुठेतरी काहीतरी कॅरेक्टरवर येईल म्हणून ती स्वतःचं कॅरेक्टर तसंही देऊन बसली. तिला म्हणजे ऍज अ क्लायंट तर मी ऍक्सेप्ट करायला मलाही खूप वेळ गेला, कारण का मी अशा गोष्टी किंवा असे क्लायंट्स घेतच नाही. पण तिने खूप आर्जव केलं की मॅडम माझं इंटेन्शन खरंच चुकीचं नाहीये, मी हेल्पलेस आहे म्हणून असं झालंय, मी नाही म्हणू शकत नाहीये. हा खूप मुलींचा प्रॉब्लेम आहे. दे कॅन नॉट से नो, दे आर पीपल प्लीजर्स, नाही म्हणू शकत नाहीत त्या. हा मोठा आता मी साईड घेत नाहीये, पण असं खूप हाताच्या बोटावर मोजण्यासारखं. आता तू म्हणशील ही तर प्रतारणा आहे, याला एंटरटेन करायची गरज नाही, हे आपण खूप सरफेस लेवलला बोलतोय, विच इज अ फॅक्ट. पण ह्याच्या डीपला जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीशी बोलता तेव्हा ती व्यक्ती खरंच जर हेल्पलेस असेल आणि ती व्यक्ती जर आपल्या ह्या विकनेसचा सपोर्ट घेत असेल खोटं बोलायला, तर त्या विकनेसवर काम करायची गरज आहे. आणि त्या विकनेसवरती काम कधी होणार आहे? जेव्हा तुम्ही कॉन्फिडन्स गेन कराल स्वतःला. कारण तिचं 11व्या वर्षी तिच्यावर अब्यूज झालेला होता. सो जेव्हा ही केस मी ऍक्सेप्ट केली आणि काम करायला घेतलं तेव्हा कळलं की अरे हिनी तर केवढं सारं सहन केलंय, म्हणजे घरातल्याच तिच्या काकांनी. असं हे आपल्याला माहिती नसतं. आता कसं तुला ऐकल्यानंतर वेगळं वाटलं, आपण सरफेस लेवलला खूप जज करतो लोकांना, पण त्याच्या डीपला कुठे ना कुठेतरी त्यांचा प्रॉब्लेम हा दडलेला असतो. मी सपोर्ट तर कधीच करणार नाही अशा गोष्टींना, चिटिंगला आणि ह्याला, पण तरीही मी तिची केस घेतली कारण तिने आर्जव केलं की मॅडम ही माझी एंगेजमेंट मोडल्यातच जमा आहे, त्याच्यासाठी नाही, मी माझ्या स्वतःसाठी मला तुमचं कोचिंग हवं आहे, मला स्वतःला बदलण्याकरता, कारण मी स्वतःशी खोटं बोलते. आणि शेवटी खूप वेळ गेला त्याला, 4-4.5 महिने 5 महिने गेले, पण तिने शेवटी तो जॉब सोडला. तिने त्या व्यक्तीला खूप कंप्लेंट केली, तिने ऍक्च्युअली ऑफिशियल कंप्लेंट केली. तिने तो जॉब सोडला आणि आता ती दुसऱ्या कंपनीमध्ये कॉर्पोरेटमध्ये आहे. पण ही स्टेप घेणं गरजेचं होतं, जे तिचं 11व्या वर्षापासून बॅकलॉग होता सगळा. आणि तिने सहन केलेलं. काकाच आहे, कसं बोलणार? आई मलाच ओरडेल किंवा घरातले मलाच बोलतील. तर असे कंगोरे आहेत म्हणजे काही. तसंच ते आता जसं ते सांगितलं तसं पास्ट लाईफचा ट्रॉमा हे हील झाल्याशिवाय रिलेशन मध्ये येऊ नये असं प्लीज नका येऊ, खरंच नका येऊ. कारण ते तुमच्या रिलेशनशिप वरती त्याचा आमूलाग्र बदल होणारच, इम्पॅक्ट होतं ना त्याच्यावरती. जसं तुम्ही सांगितलं ते 11 वर्षाचं आहे, तर तसंच समजा एखाद्या व्यक्तीचं असं पास्ट लाईफ मध्ये काय ट्रॉमा झाले असेल तर ते जोपर्यंत हील नाही होत तो किंवा रिलेशनशिप मध्ये येऊन हील असं त्यांचं एक्सपेक्टेशन असतं, तर यावं का रिलेशनशिप मध्ये घेऊन हील व्हायला? तो तुमचा केअरटेकर नाहीये ना, जो कोण पार्टनर असेल तो तुमचा फादरली फिगर म्हणून तुम्ही म्हणू शकता, पण वाय वुड ही टेक और वाय वुड शी टेक द रिस्पॉन्सिबिलिटी? आई तर नाहीये तुमची, तुम्हाला स्वतःहून स्वतःसाठी काम करायचंय. तो पार्टनर आहे तुमचा, तो पार्टनरच राहणार नाही. ह्या चुका होतात पण, आणि त्या चुका खूप जास्त. असं एक डेटिंगची केस आहे, 4 वर्ष, मी का दुसऱ्या ह्याच्यात पण बोलली आहे वाटतं, पण 4 वर्ष ती मुलगी डेट करत होती त्याच्याबरोबर, आणि एकदा भेटायचं ठरल्यानंतर तिला समोर दिसलं तर तो त्याच्या बायको बरोबर आणि 2 मुलींबरोबर होता. अरे बापरे. तिला काय करू काय नाही कळलंच नाही. हे जवळजवळ 4 वर्ष चाललेलं. 4 वर्ष ती डेट करते. ती खूप जास्त त्याला ब्लाइंडली फॉलो करते, सगळं करते, आणि हा व्यवस्थित डेटिंग ऍपवरनं तिच्याशी ओळख झालेली होती, त्याच्यानंतर पर्सनली भेटला, हे सगळं झालं आणि तिची पायाखालची जमीन सरकली.
जेव्हा ती क्लायंट बनतीये माझी तेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टी कळल्या ना, कारण तोपर्यंत तर मला कसं माहिती असतं. आणि ते झाल्यानंतर मग कळलं असं की हर बॅकग्राऊंड वॉज पथेटिक. इतकी हेल्पलेस होती ती. शी वॉज अननोटिस्ड, अनलव्ड, अनअप्रिशिएटेड बाय हर ओन पेरेंट्स. आणि एकुलती एक मुलगी आहे, मुलगा वगैरे काही नाही, पण चुलत्यांबरोबर तिची जी चुलत भावंड होती त्यांच्याबरोबर सतत कंपॅरिझन आई वडील करायचं तिचं. ती दिसायला काही फार चांगली नव्हती, सावळी होती, मग त्या रंगावरनं ते बोलायचं तिला. थोडीशी हेफ्टी होती तर तिच्या त्या हेफ्टीनेसवरनं तिला बोलायचं. अशाने तिच्यामध्ये कॉन्फिडन्सच नव्हता कुठला. शिक्षण वगैरे दिलेलं सगळं, पण कॉन्फिडन्स नव्हता. त्याच्यामुळे ती दृष्टीच नव्हती की माझ्यासमोर संभाव्य धोके कुठले आहेत किंवा काय प्रश्न विचारायला पाहिजे. ती 27 वर्षाची, हा जवळजवळ 40शीचा, पण तो यंग दिसायचा. अरे बापरे. 35शीचा वगैरे असेल तो, त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळे तेवढ्या एज गॅप मध्ये ओके असं करून तिने सुरू केलं. 4 वर्ष डेट करणं इट सेल्फ इज अ रॉंग कन्सेप्ट. डेट हे फक्त 3 ते 5 महिने, मॅक्झिमम 6 महिने करा. त्यामध्ये तुम्हाला कळतंय की पार्टनर बरोबर आपलं सुडबुड चांगलं जुळलंय, म्हणजे वी आर ओके फॉर अ रिलेशनशिप, बी इन अ सिरियस रिलेशनशिप ना. त्यातले गोष्टी वेगळ्या आहेत, कारण डेट ही कन्सेप्ट फक्त एकमेकाला समजून घेण्यासाठी, एक्सप्लोर करण्यासाठी, ते नातं नाहीच आहे. आणि तसं करत असल्यामुळे तो तिला गिफ्ट द्यायचा, तो तिला इतकं अप्रिशिएट करायचा. म्हणजे आपण म्हणतो ना तळहाताच्या बोटासारखं, अगदी तळहाताच्या काय फोडाप्रमाणे जेव्हा जपतो तसं ते जपल्याप्रमाणे तिला कधी डाऊटच नाही आला त्याच्यावर. खूप गिफ्ट द्यायचा तिला. टूर करवली त्यांनी बाहेर, कवी फिरायला, म्हणजे आउट ऑफ इंडिया त्यांनी तो तिला फिरायला घेऊन गेलेला. असे तर मजेच होते, पण हिला कधीच कळलं नाही गोष्ट. म्हणजे अबाउट टू गो इन अ डिप्रेशन अशी तिची सिच्युएशन झालेली जेव्हा ती भेटायला आली तेव्हा. त्यामुळे आपण काही पिल्स वगैरे हा प्रश्नच नाही. आय एम नॉट अ सायकोलॉजिस्ट ऑर सायकियाट्रिस्ट, पण ॲज अ कोच, ॲज अ मेंटॉर, डेफिनेटली त्या गोष्टींचा विदाउट टेकिंग एनी सिंगल पिल सेशन्स मधनं तिचा कॉन्फिडन्स वाढून काय स्टँड घ्यायला पाहिजे इथपर्यंत तिचा खूप जास्त तिने स्टेप्स घेतल्या, म्हणजे ऍक्शन्स त्या केल्या, फार गरजेच्या होत्या. तसंच आता जनरली मुलांवर आंधळा विश्वास ठेवतात, तर ते कसं टाळावं? म्हणजे ते हिंट्स कसे मिळतात मुलींना, किंवा मुलींनी काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून ते मुलांवर आंधळा विश्वास ठेवू नये? आपण इथे मुलींचं म्हणतोय आदित्य, मला असं वाटतं इव्हन मुलगेही आंधळा विश्वास मुलींवर ठेवतात. त्यामुळे आपण ना फक्त वुमेन सेंट्रिक नको बोलूया, आपण मेनची पण साईड घेऊया की आजकाल मुलगे इमोशनल आहेत, कारण बऱ्यापैकी मुलींपेक्षा मुली खूप जास्त स्मार्ट आहेत आणि असाव्यात, काही प्रॉब्लेम नाहीये. पण मुलगे ही म्हणजे आंधळा विश्वास ठेवतात. तो बेसिक प्रश्न असा आहे की आंधळा विश्वास कितपत लागू आहे, तर तो वर्कच नाही होणार. एका लेवलपर्यंत अट्रॅक्शन होत आहे तर त्याच्यामध्ये क्लिअर कम्युनिकेशननी मजा येईल की हे असं आहे, असं आहे, असं आहे. मग त्यात सगळ्या गोष्टी विचारून घेणं गरजेचं आहे. आता ह्या विचारल्यावरती माणूस सगळं चांगलंच सांगतो आपलं, पण ते इम्प्लिमेंट होत आहे का ह्यावर आपला वॉच पाहिजे. इम्प्लिमेंट म्हणजे ऍक्शन मध्ये उतरताय का? तो म्हणेल नाही मी खूपच जास्त असं आहे, मी खूपच जास्त मदत करणार आहे, मी खूपच जास्त असं आहे. ते इम्प्लिमेंट करताना म्हणजे ऍक्शन्स मधनं त्याच्या दिसतंय का ओव्हर द पिरियड ऑफ टाइम, की कधी तिचा प्रॉब्लेम आलाय तर तो उभा राहिलाय का, कधी तिचा किंवा तो आपण म्हणूया तो यायला तो म्हणतोय की मला आता जमत नाहीये, त्यांचा प्लॅन अगदी बनलाय छान डिनरचा म्हणूया, पण त्याला जमत नाहीये इमर्जन्सी आल्यामुळे, तर ती तांडव करतीये, संशय घेतीये, त्याच्यावरती अलिगेशन्स करतीये का समजून घेते. मी फर्स्ट टाइमची गोष्ट बोलते, हे जर 15 वेळा तो होत असेल तर डेफिनेटली ते चूक आहे. पण असा आंधळा विश्वास तुम्ही डोळसमध्ये कन्वर्ट करू शकता. ओके. तसे नेहमी म्हणते तसं प्रोफेशनली तुम्ही स्मार्ट आहात, पर्सनली डंब आहात. डमचा अर्थ म्हणजे हक्कानी सांगतेय तर तिथे स्मार्टनेस आणा. थोडेसे अँटीना तिथे उभे राहिले पाहिजेत की बाई मी हे करताना मी हे प्रश्न विचारणं आणि त्यांनी त्याची उत्तर येणं आणि ते तो खरोखर किंवा ती खरोखर ते इम्प्लिमेंट करते का आपल्या आयुष्यामध्ये, आपलं नातं ग्रो होत असताना. नाही तर मग तू नुसता बोलतोयस पण करत काहीच नाहीयेस, किंवा तू नुसती बोलतेस पण तू ऍक्च्युअली उभीच नाही राहतेस, किंवा तू मला समजूनच नाही घेतेस, असं होऊ शकेल. म्हणजे जेव्हा वेळ येईल तेव्हा कळेल असं. करेक्ट. पण ती वेळ सुद्धा येतेच, म्हणजे आता काहीतरी अनुभव असतातच आपले, पण तेवढे सतर्क तुम्ही राहायला पाहिजे. सो ब्लाइंडनेस मधनं तुम्ही स्मार्ट राहायला पाहिजे. स्मार्ट झालात तर तुम्ही अलर्ट राहा, सतर्क राहा. दॅट विल वर्क. तसंच ते आधी पण आपण
तो पॉईंट क्लिअर केला होता, जसं एकमेकांचे फोन चेक करणं किंवा पासवर्ड शेअर करणं, तर तसं ते ट्रान्सपरन्सी आणतं का या, म्हणजे जसं तुम्ही म्हटले आंधळा विश्वास ठेवू नये, तर ते जर केल्याने आंधळा विश्वास तो कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल असं नाही वाटत? हो, कारण तो डोळच विश्वास असेल. मग माझा पासवर्ड तुला माहितीये, तुझा पासवर्ड मला माहितीये, ही कुठेतरी एक काय म्हणू आपल्याला कॉन्फिडन्स आहे ना हा नात्यामध्ये, त्यामध्ये डोळच विश्वास ठेवाच की. एका सिरियस रिलेशनशिपमध्ये फिजिकल इंटिमेट होणं कितपत योग्य आहे, किंवा काय काय म्हणतात की फिजिकल इंटिमेट नाही झालं म्हणजे ते सिरियस रिलेशनशिप नाही, असं आहे का? असं नक्कीच नाहीये. असं असू शकतं की ते फिजिकली इंटिमेट नाही झाले किंवा त्यांचे प्रिन्सिपल्स, त्यांची तत्व, त्यांच्या व्हॅल्यूज मे बी मी म्हणते की त्या मे बी मध्ये येत असतील की नाही फिजिकल व्हायचं आहे आपल्याला, दॅट इज कम्प्लिटली देअर कॉल. पण आजकाल फिजिकल इंटिमसी हा खूप जेन्झीज मधनं फर्स्ट हे येतो की ते झाल्याशिवाय आमच्या शरीराची भूक आहे, आम्ही तर भागवणार, असंही बोललेले माझ्या समोर जेन्झीज आहेत की नथिंग रॉंग इन दॅट. पण माझं म्हणणं असं की वन नाईट पार्टनर तुम्ही जर चेंज करताय तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागणार 100%. कारण बॉडीज हॅव मेमरीज अँड दॅट क्रिएट्स द कन्फ्युजन फॉर यू. आता तेच एका सिरियस रिलेशनशिपमध्ये समजा एका मुलाला फिजिकल व्हायचंय पण मुलीला ते पटत नाहीये, तर मग त्या सिच्युएशन मध्ये मुलीने काय एक्सेप्ट केलं पाहिजे की का ते नातं तोडलं पाहिजे? नाही, नातं तोडायची गरज नाही. आता त्याची इच्छा असू शकते जी त्यांनी व्यक्त केली किंवा तिची इच्छा असेल तर ती ते व्यक्त केलं, तर ते तुम्ही म्युच्युअली डिसाईड करून कॉन्फिडन्स आणून मगच तुम्ही त्याच्यामध्ये पुढे जाऊ शकता. यामध्ये फोर्स नाहीये कुठलाच, पण म्युच्युअली तुम्ही एकमेकाला कन्व्हिन्स तर नक्कीच करू शकता ह्याच्यामध्ये. किंवा आपण करून काय बिघडणार आहे किंवा ह्याच्यामध्ये काही वाईट नाही, आपण ऍडल्ट आहोत, आपण एक्सपिरियन्स घेतल्यानंतर मग डिसाईड करतो वेदर यू वॉन्ट टू कंटिन्यू ऑर यू डोंट वॉन्ट टू कंटिन्यू. पण त्यासाठी नातं ब्रेक करायची इनिशियल लेवलला म्हणजे एकदा दोनदा जर विचारणा झाली असेल तर ब्रेक करायची गरज नाही, कारण ती एक नॅचरल बुक आहे. तर आपण सगळं तपासून बघतो, कारण ही आमची जनरेशन नाही राहिली ना आता की तेवढा विश्वास ठेवून ते करून मगच मग असे फार रेअरली आजकाल आहेत की जे वर्जिन आहेत, म्हणजे की ज्यांना नाहीच हे करायचंय. पण जर तुम्हाला असं वाटतंय की नाही त्याच्यात काही चुकीचं नाहीये, एखादी गोष्ट तपासून बघतो, तसं नातं तपासून बघूया. मग ते नातं तपासताना सगळेच अँगल आले, विच इज ओके, गुड, यू कॅन गो अहेड विथ दॅट. जसं तुम्ही तो पॉइंट केला, समजा एखादा वर्जिनच असेल एक पार्टनर, तर त्याला जर ते सेफ नसेल वाटत, तर मग ते समोरचा पार्टनर जर त्याला ते पटत नसेल आणि तो त्या कारणाने रिलेशन जर तोडत असेल तर म्हणजे त्याला सेक्स हवा आहे म्हणून तो नातं तोडतोय की ही देत नाहीये, हो वर्जिन आहे नातं तोडू दे, मग कन्व्हिन्स नाही करायचं. कारण अगदी असं फर्स्ट टाइम होत असेल आणि तर तो नातं तोडतोय किंवा त्याला फक्त फिजिकल मध्ये जास्त इंटरेस्ट आहे हे तुम्हाला कळतंय, नातं तोडा, 100% तोडा. त्याला मग बेसच नाहीये ना काही. जसं आता ते प्रत्येकाचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, तर एखाद्याने फिजिकल होणं हे किती महिन्यांनी रिलेशनशिपच्या किती महिन्यांनी पुढे जावं किंवा का ते इंडिव्हिज्युअल त्यांचा पर्स्पेक्टिव्ह? नातं बनायला 6 महिने ते 2 वर्ष लागतात. नातं बनायला कुठचंही नवीन नातं 6 महिने ते 2 वर्ष लागतात. हे अभ्यास केल्यानंतर बोलतीये मी. ओके, सो पहिला आपल्या डेटिंग मधली फेज झाली, त्याच्यानंतर आपण आता नातं जर का आहोत सिरियस नात्यामध्ये, तर आधी पहिला विश्वास गेन करायला लागेल एकमेकांच्या जेस्चर्स मधनं, बॉडी लँग्वेज मधनं, अनुभवामधनं. त्याच्यात तुम्ही मे बी तुम्ही कडल करू शकता, करेस करू शकता, तुम्ही किस घेऊ शकता, पण तुम्ही कम्फर्ट देणं गरजेचं आहे एकमेकांना, तो फोर्सफुल नसावं. आणि त्यानंतर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम 6 महिने ते 2 वर्षामध्ये तुम्ही कधीही तुम्ही वाटलं तर तुम्ही फिजिकल जाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. फिजिकल जाणं हा गुन्हा नाहीये, पण ते जर वन साइडेड असेल तर डेफिनेटली तो गुन्हा आहे. विदाउट द कन्सर्न डेफिनेटली, विदाउट द कन्सेंट सॉरी, तर तो गुन्हा असू शकतो नक्कीच.